नमस्कार. कंपॅरेटिव्ह फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ॲमिझार, वॉज वेअर आणि शॅल बी विल बी हे कसं वापरलं जातं साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळामध्ये हे आपण मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला असेल आणि आय होप दॅट तुम्हाला ते समजलं पण असेल आणि एव्हाना तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिसेस पण चालू केलेले असतील तर खूपच छान. फाईन. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा उपयोग हा एखादी गोष्ट ज्याकडे, ज्याजवळ आणि ज्याला आहे. थोडक्यात काय, मालकी अधिकार दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळात हॅव आणि हॅजचा उपयोग हा ज्याकडे, ज्याजवळ आणि ज्याला आहे अशा काही गोष्टी दाखवण्यासाठी होतो. थोडक्यात काय, वी आर जस्ट शोइंग द ओनरशिप अबाउट एनी ऑफ द ऍस्पेक्ट. त्याचं फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे पेन आहे, मी काय म्हणणार, आय हॅव अ पेन, राईट. कोणाकडे मर्सिडीज आहे, तो ही हॅज अ मर्सिडीज बिकॉज ही इज हॅव्हिंग ओनरशिप ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. त्या गोष्टीची त्याच्याकडे मालकी आहे म्हणून आपण तिथे त्या ठिकाणी हॅव आणि हॅजचा वापर वर्तमान काळात करू शकतो. लक्षात ठेवा. टेक्निकल पार्ट काय सांगतो, आय, यू, वी आणि दे असेल तर हॅव वापरा, देन ही, शी, इट आणि रामा असेल तर हॅज वापरा. या पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्समध्ये हॅव आणि हॅजचा वापर करू शकतो. आता प्रॅक्टिकली उदाहरण हो म्हणजे आपल्याला समजायला सोपं आहे. बघा, माझ्याकडे गाडी आहे, आय, बघा, आय हॅव कार. आता हेच वाक्य माझ्याकडेच ऐवजी जर माझ्या जवळ आलं असतं किंवा मला गाडी आहे असं आलं असतं तरीही उत्तर बदललं नसतं, कारण ज्याकडे, ज्याजवळ आणि ज्याला काहीतरी आहे म्हटलं की आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करायचा हे लक्षात येईल. बरोबर आहे, राईट. हे झालं अफर्मेटिव्ह स्टेटमेंट्स. निगेटिव्ह वाक्य करत असताना काही गोष्टी बदलतात, लक्षात ठेवा. निगेटिव्ह वाक्य करत असताना आय यू विल असेल तर डोंट हॅव चा वापर केला जातो. डोंट हॅव त्यालाच आपण डू नॉट हॅव असे म्हणू शकतो, किंवा याला ऑर मध्ये आपण हॅव नो वापरलं तरीही चालतं. हे बऱ्याच वेळेस लोकांना माहिती नसतं, बोलत असताना आपण बऱ्याच वेळेस गोंधळ घालतो, म्हणून मी दोन्ही युजेस तुम्हाला दिलेले आहेत. बघा कसं असतं. माझ्याकडे गाडी आहे याचं निगेटिव्ह काय होईल, माझ्याकडे गाडी नाही. मी काय लावू शकतो, डू नॉट हॅव, डोंट हॅव किंवा हॅव नो. आय डू नॉट हॅव कार, किंवा ऑर मध्ये आपण म्हणू शकतो आय हॅव नो कार. इट विल ऑल्सो वर्क. निगेटिव्ह वाक्य करताना फक्त हे फॉर्मेशन अलाउ आहे, इंट्रोगेटिव्ह करताना ते अलाउड नाही, हे लक्षात घ्या. मग ही शी ड्रामा असेल तर काय लागेल तेही आपण पाहूया. इथे लावायचं निगेटिव्ह करताना डझंट हॅव किंवा does not have or has no. Right? Doesn't have, does not have किंवा has no असं वापरलं तरीही चालतं. राईट. याचं आपण एक सेपरेट उदाहरण नक्की पाहूया. आता इंटरोगेटिव्ह पाहून घेऊया. क्वेश्चन
इंट्रोगेटिव्ह करत असताना, आता हे निगेटिव्हचे नियम झाले. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन करत असताना आय यू मध्ये असेल तर डू हे वाक्याच्या आधी लागतं, प्लस सब्जेक्टचा वापर होतो आणि त्याच्यानंतर हॅवचा वापर केला जातो. कंपल्सरी लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅवचा वापर करताना, इंट्रोगेटिव्ह करताना डूचा वापर करतो आय यू मध्ये असेल तर, आणि ही शी ड्रामा असेल तर डज सुरुवातीला लागतं, प्लस सब्जेक्ट आणि नंतर हॅवच वापरलं जातं, हॅज वापरलं जात नाही. डूडचा वापर झाल्यावर हॅज वापरायचं नाही, हॅवच वापरायचं. बघा याचे इंट्रोगेटिव्ह बघा आपण, माझ्याकडे गाडी आहे का, डू आय हॅव कार, डू आय हॅव कार. मग आता हेच उदाहरण पाहत असताना आपल्याला माझ्याकडेच्या ऐवजी आपण म्हणलं त्याच्याकडे, बरोबर, माझ्याकडे जाईल त्याच्याकडे म्हणलो आपण. तर काही थोडेसे चेंजेस इथे आपल्याला करावे लागतील. हे थोडं सगळंच रफ करतो म्हणजे तुम्हाला सांगायला मला सोपंच आहे हे नियम वापरताना कसे वापरायचे असतात. त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे म्हणजे ही अफर्मेटिव्ह वाक्य येईल आपल्याला, ही हॅज कार. कसं घेतलं हॅज, ही शी ड्रामा असेल तर हॅज वापरायचं. निगेटिव्ह वाक्यामध्ये डज नॉट हॅव किंवा हॅज नो वापरायचे. ही डज नॉट हॅव कार किंवा ही हॅज नो कार. बरोबर आहे. अफर्मेटिव्ह वाक्य निगेटिव्ह करताना त्याच्याकडे गाडी नाही, ही डज नॉट हॅव अ कार किंवा ही हॅज नो कार. आणि इंटरप्रेटिव्ह करत असताना डज सुरुवातीला लावायचं आहे, डज ही हॅव कार, त्याच्याकडे गाडी आहे का. प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्नचिन्ह लावायला विसरू नका. आय होप दॅट की तुम्हाला हॅव आणि हॅजचा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चनचा हा पार्ट समजला असेल. लक्षात ठेवा थोडा लेंथी व्हिडिओ झाला परंतु तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड करून त्याला एकदा नाही दोनदा पाहू शकता. दिस इज व्हेरी गुड थिंग फॉर यू पीपल दॅट टू गेट अंडरस्टँड. दिस इज द इझिएस्ट मेथड दॅट टू अंडरस्टँड दिस थिंग्स. फाईन. चाकडे च्याजवळ चाला एखादी गोष्ट आहे तर मालकी अधिकार दाखवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन फॉर्मेशन दिले आणि काही उदाहरणं आपण याची पाहिली. राईट. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असंच हॅडचा उपयोग सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसे करतात हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे व्हिडिओ येत राहतील. थँक्यू व्हेरी मच.